नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेट्टी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 8 जुलै 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला लसणाच्या दरामध्ये काही बदल पाहायला मिळतो का ते आपण जाणून घेणार आहोत। तर लसणाचे दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। तर आज लसणाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का ते आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की लसणाच्या दरामध्ये आज आपल्याला काय तेजी पाहायला मिळते का। या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या लसणासाठी साधारणतः 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये लसूण पाहायला मिळते। तर या लसणासाठी साधारणतः 100 ते 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लहान लसणासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते। तर साधारणतः 150 ते 160 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते। तर या लसणासाठी साधारणतः 160 ते 170 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर लसणाचे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची क्वालिटी पाहायला मिळते। तर साधारणतः 180 ते 190 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः याला पण 180 ते 190 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये जास्ती असतं 250 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेलं आहे। तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तेजी पाहायला मिळते। तर साधारणतः या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या साईजमध्ये, त्याचबरोबर बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला लसणासाठी जास्ती असतं 250 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 200 ते 220 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पाकळी लसूण जे आहे ते आपल्याला कमी क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपासून ते जास्ती असते 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाकळी लसणासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी जो पूर्ण लसूण आहे तो मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 250 रुपयेपर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळाला आहे। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा।